ज्या पद्धतीने सगळे रिपोर्टर जे आहेत ते सध्या आपल्या सोबत आहेत। राकेश गुडेकर हे रत्नागिरीतून आपल्याशी बोलतायत, अक्षय कुडकेलवार बीडवरून आपल्या सोबत आहेत, तर अभिषेक मुठाळ गिरगावमधून आपल्या सोबत आहेत, तसंच संकेत कुलकर्णी हे सोलापूर माढा या ठिकाणांवरून आपल्याला अपडेट देत आहेत, तर राहुल कुलकर्णी हे पुण्यातून आपल्याला सगळ्या अपडेट्स देत आहेत। आता थेट जाणार आहे संकेत कुलकर्णी यांच्याकडे सोलापूरमध्ये। संकेत, सोलापूर माढा दोन्ही मतदारसंघ अतिशय अटीतटीच्या टप्प्यावरती आहेत आणि यावेळेला थोडंसं चित्र बदलेल, पालटेल असंही म्हटलं जातंय, काय नेमका अंदाज? खरंच वास्तवामध्ये पाहिलं तर सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघातल्या लढती या तुल्यबळ झाल्या। सोलापूरमध्ये भाजपाकडून उशिरा उमेदवार जाहीर करण्यात आला। राम सातपुते जे सोलापुरातील भाजपाचे उमेदवार होते वर्सेस प्रणिती शिंदे अशी थेट लढत झाली। एक शेतमजुराचा मुलगा ते माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी अशा आशयाचा रंग खरं तर या लढतीला सोलापूरमध्ये दिला होता। पण सोलापूरमध्ये लिंगायत मतांचा जो टप्पा आहे, एक गठ्ठा आहे, जे पॉकेट आहे, या पॉकेटवर खरं तर सोलापूरच्या कुठल्याही उमेदवाराच्या विजयाची सूत्र दडलेली आहेत। तशीच परिस्थिती माढ्यामध्ये प्रारंभीपासून निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केली, मात्र त्याला मोठा विरोध झाला। धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजप सोडून थेट राष्ट्रवादीशी शरद पवारांशी सलगी करून माढ्यातून निवडणूक लढवली। माढ्यामध्ये सुद्धा धनगर मतांचा फार मोठा टप्पा आहे, जो प्रामुख्यानं पाहिलं तर सांगोला असेल, माण खटाव असेल, माळशिरस असेल, या 3 तालुक्यातील आणि 3 विधानसभा मतदारसंघातील धनगर मतांचा जो टप्पा आहे यावर खरं तर माढ्याची गणितं अवलंबून आहेत। पण माढ्यामध्ये सर्वाधिक मतदान हे माण, फलटण आणि खटावमध्ये झाले, त्यामुळे तिथल्या मतदारांचा कौल नक्की कोणाला मिळतो। आणि माळशिरस जो माढ्यामधला सर्वाधिक चर्चेतला मतदारसंघ मानला जातो, माळशिरस मतदारसंघ ते किती लाखाचं लीड देतात यावरून खरं तर माढ्याच्या विजयाची सूत्र आहे। मात्र दोन्ही मतदारसंघांचा जर अभ्यास केला एक्झिट पोलनुसार तर या ठिकाणी सध्या बदल हे एक्झिट पोलनुसार सांगितले जाते। मात्र एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरतो की मतदारांच्या मनामध्ये असणारा परत एकदा भाजपचा नाराज खरा ठरतो, हे पाहणं खरं तर औत्सुक्याचं ठरणार आहे आणि यावरच आज दिवसभर आपले लक्ष लागून राहणार।